630 kV याचा ट्रान्सफॉर्मर आहे. 11 kV त्याचं इनपुट व्होल्टेज आहे. मीटरिंग किऑस्क, ICOG पॅनल मीटरिंग किऑस्कच्या नंतरचा, आणि ह्या ICOG वरनं सप्लाय ट्रान्सफॉर्मरला इनकमिंग झाला आहे 11 kV, आणि ट्रान्सफॉर्मरची आउटगोईंग, हा ट्रान्सफॉर्मरची आउटगोईंग जी आहे 433 व्होल्ट, ही डायरेक्ट हा जो सिंक्रोनायझिंग पॅनल आहे, सिंक्रोनायझिंग पॅनलच्या MSCB इनकमरला आलेली आहे. हे दोन DGचे फीडर आहेत, DG1 DG2, आणि हा MSCB इनकमर म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं इनकमिंग ह्या ब्रेकरला आलेलं आहे 1000 एम्पियरच्या. हा ट्रान्सफॉर्मरचा ब्रेकर, हे दोन DGचे इथं चेंज होऊन जो सोर्स अवेलेबल असेल त्याचा चेंज होऊन त्याचं आउटगोईंग हा 1600 एम्पियरच्या ब्रेकरला मिळत आहे, आणि इथून सगळे लोड गेलेले आहेत. जुनी बिल्डिंग किंवा आपले नवीन बॉईज हॉस्टेल हे सगळे इथे गेलेले, इथून गेलेले आहेत. ह्या दोन पॅनलच्या मागे 250 kVचा जनसेट आहे. 250 kVचा जनसेट आहे हा. हा आपला सिंक्रोनायझिंग आणि DG इनकमर पॅनल आहे. आपला MSCB इनकमर आणि DG सिंक्रोनायझिंग पॅनल आहे. हा ना आपला डिस्ट्रीब्युशन पॅनल आहे. इथून सगळ्या लोड आपला पास झालेला आहे. हा जो पॅनल आहे हा APFC पॅनल आहे आपला. 182 kVRचा APFC पॅनल आहे हा सुद्धा आता ॲटोमध्ये आहे. पॉवर फॅक्टर आपली काम करतोय, ॲटोमध्ये आहे आणि सिस्टीम. XMJV DG MSCB ट्रायल. आता MSCB बंद केला आहे आपण, MSCB ब्रेकर बंद झाला आहे. जनरेटर आपला ॲटो स्टार्ट होईल. जनरेटर स्टार्ट झाला आहे. हा लोडवर यायचा आहे, अजून लोड चालू आहे. हा सप्लाय आत्ता आला आहे, तो आता पुढे जाईल. त्याचा 10 सेकंदाचा टायमर आहे इथं आतमध्ये आला. ठीक आहे, डन. म्हणजे आता लोड हा तुमचा जनरेटरवर चालू आहे पूर्णपणे. आता जर आपण पुन्हा MSCB चालू केली तर तुमचा हे जनरेटर तुमचा कूल डाऊनला जाईल. जेव्हा जनरेटर बंद होईल तेव्हा ऑटोमॅटिक हा शिफ्ट होऊन जाईल लगेच. चालू करा MSCB चालू करा. डन. हे आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आपण मॅन्युअली करतोय. जेव्हा तुमचं ओरिजिनल होईल, लाईट जाईल, तेव्हा परफेक्टली ऑटोमध्येच होणार आहे. आता MSCB आली आहे, पण जनरेटर जेव्हा बंद होईल त्याचा 60 सेकंदाचा टाईम आहे. तो झाल्यानंतर ऑटोमॅटिक तो शिफ्ट होऊन जाईल इकडं. आता तो शिफ्ट झालेला पण बघू आपण. 60 सेकंदचा टाईम दिला. मागवलं ना मला ते द्या किती स्क्वेअर फूट लागलं. त्याचं काम होऊ द्या आहे ना, याचं काय कुठं व्हायला त्याचं काम होऊ दे सगळं. किती झालं घेऊन जातात. जनरेटर बंद होईल आणि लोड, जनरेटर बंद झाला आहे आणि MSCB स्टार्ट झाली आहे. डन. म्हणजे लोड तुमचा पुन्हा आता नॉर्मल MSCB वर आला आहे. डन. ओके. ऑटोमॅटिक ठेवायचं. रेटेड करंट 360 सेट आहे. 4936 360 एम्पियर ओव्हरलोड सेटिंग. त्याचा टाईम 5 सेकंदाचा आहे डिले. शॉर्ट सर्किट हे 2880 आलं आहे, म्हणजे त्याच्या 80% आलं आहे.
जास्त वाढवू का? वाढामध्ये ट्रिप हां 3600 राहील. हां त्याच्या 90% हे आलेले आहे. ओके त्याचा टाईम आपण इन्स्टंटेनियस ठेवला आहे. न्यूट्रल 100% ठेवली आहे. IG ऑफ करून ठेवला आहे आता. ऑन करा बघू. ऑन केला तर इथं ऑन होईल तो लगेच. 80%, 80 अँपियर, 120, 160, 200, 240, 280, 320, 360, 400. पण मला वाटतं आत्ता पण ऑफ ठेवायला. फंक्शन झाले की आपण पुन्हा ऑन करू आहे का नाही? हां हाय सेट झाला आहे. आता करंट आत्ता 12 अँपियर. I2ला 0च आहे वे. I3ला 0, झिरोच. न्यूट्रलला 0च आहे. बा ठीक आहे. IGला काहीच नाही. ठीक आहे डन. ओके म्हणून ट्रिप मारतो. त्यामुळे ते ट्रिप मारते. मारो दूसरा भी टुकड़ा.